बारामतीत झालेल्या बैठकीत राजकीय चर्चा झाली नाही। विलीनीकरणाच्या चर्चेवर 9 तारखेनंतर बोलणार, तर विमानात काय घडलं हे 9 तारखेनंतर स्पष्टपणे सांगेन। विद्याप्रतिष्ठानमधील बैठकीनंतर रोहित पवारांची प्रतिक्रिया। घोटाळ्याविषयी बोलल्यावर दादांचा अपघात, यामुळे लोकांना संशय। राज्याचे जलसिंचन विभागाचे माजी मुख्य अभियंता विजय पांढरेंची प्रतिक्रिया। तर सिंचन घोटाळ्यात अनेक जण जबाबदार, चौकशी सुरू असल्याची ही माहिती। पार्थ पवारांना कोणतीही क्लीन चिट नाही, सूत्रांची माहिती। खारगे समितीचा अहवाल तयार नसल्याने राज्य सरकारकडे अद्याप अहवाल सादर झाला नाही, सूत्रांची माहिती। पार्थ पवारांनी चौकशीला सामोरं जाऊन क्लीन होऊन बाहेर पडावं। मुंढवा गैरव्यवहार प्रकरणी पार्थ पवारांना क्लीन चिट मिळाल्याच्या चर्चेनंतर संजय राऊतांची प्रतिक्रिया। अजित पवारांच्या स्मारकाविषयी विद्याप्रतिष्ठानमध्ये शरद पवारांच्या उपस्थितीत पवार कुटुंबियांची बैठक। पार्थ पवार, जय पवार आणि रोहित पवार, राजेंद्र पवारांची उपस्थिती। बैठकीनंतर विद्याप्रतिष्ठानच्या मैदानाचीही पाहणी। पवार कुटुंब आज संध्याकाळी एकत्र येणार। सुनेत्रा पवारांच्या सहयोग सोसायटीतील निवासस्थानी आज सांत्वनपर भेटी। सायंकाळी 5 ते 7 दरम्यान सांत्वनपर भेट। पवार कुटुंबातील सर्व सदस्य संध्याकाळी उपस्थित राहणार। सुनेत्रा पवार उपमुख्यमंत्री पदाचा मंगळवारी पदभार स्वीकारणार। पदभार स्वीकारल्यानंतर मंत्रिमंडळ बैठकीला उपस्थित राहणार। सुनेत्रा पवार मंगळवारी सिद्धिविनायक मंदिरात दर्शनही घेणार। उपमुख्यमंत्री पद सुनेत्रा पवारांकडेच राहावं अशी आमचीही इच्छा। डीसीएम पद आणि एनसीपीचं अध्यक्षपद सुनेत्रा पवारांकडे राहावं असं वाटतं। दुःखाचा काळ असल्यानं आम्ही काही बोलणार नाही, आमदार रोहित पवारांची प्रतिक्रिया। शपथविधी 15 दिवसांनी घेतला असता तर काय बिघडलं असतं? हिंदू हिंदू बोलून मतं मागणाऱ्यांना याचं काहीच वाटत नाही का? सुनेत्रा पवारांच्या शपथविधीवरून शेकापच्या जयंत पाटलांची टीका। पवारांनी मोठे केलेले लोक आज त्यांना सल्ले देत आहेत। तटकरे, पटेल, मुश्रीफ पवारांच्या एनसीपीला सोबत घेण्यात इच्छुक नाहीत, संजय राऊतांचा दावा। तर तटकरे आता पवारांना मार्गदर्शन करतायत, राऊतांचा खोचक टोला। शरद पवार एनडीएमध्ये जातील ही राऊतांना भीती। भाजपचे प्रवक्ते नवनाथ बन यांची टीका। विलीनीकरणाबाबत सुनेत्रा पवारांचा निर्णय मान्य असेल, बन यांची प्रतिक्रिया। आगामी काळात राष्ट्रवादीची सर्व सूत्र सुनेत्रा पवारांकडे असतील, आमदार सुनील शेळकेंची प्रतिक्रिया। तर राष्ट्रवादी एकत्र येण्यासंदर्भात फडणवीस शिंदेंसोबत कधीही चर्चा झाली नव्हती, शेळकेंची माहिती। वडेट्टीवार आणि धानोरकर गटाला प्रत्येकी 2.5 वर्ष महापौरपद मिळणार। चंद्रपूरमधील वादावर काँग्रेस हायकमांडचा मोठा निर्णय। पहिल्या 2.5 वर्षात धानोरकर गटाला महापौरपद। चंद्रपुरात महापौरपदासाठी ठाकरेंच्या सेनेकडून देखील अर्ज दाखल। ठाकरेंच्या सेनेनं आपला महापौर व्हावा अशी आघाडी करताना ठेवली होती अट। ठाकरेंच्या शिवसेनेकडून मनस्वी गिऱ्हे यांचा अर्ज दाखल। चंद्रपूर महानगरपालिकेच्या महापौर पदासाठी भाजपकडून संगीता खांडेकरांना उमेदवारी, तर उपमहापौर पदासाठी संजय कंचरलावार यांना उमेदवारी। चंद्रपुरात वडेट्टीवार गटाच्या नगरसेवकांनी नागपूर खंडपीठात दाखल केलेली याचिका मागे। विभागीय आयुक्तांविरोधात याचिका दाखल करण्यात आली होती। चंद्रपुरात एक वेळ विरोधी बाकावर बसू पण भाजपसोबत जाणार नाही। महापौर पदाचा उमेदवार द्यावा या संदर्भात उद्धव ठाकरेंसोबत चर्चा करू, ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते संजय राऊत यांची प्रतिक्रिया। राज ठाकरेंच्या उपस्थितीत मुंबईत मनसेची बैठक। मनसे नेते पदाधिकाऱ्यांची उपस्थिती। 2029च्या विधानसभेसाठी आतापासूनच संघटना बांधणीची गरज। राज ठाकरेंचे मुंबई अध्यक्ष आणि उपाध्यक्षांना आदेश। मुंबई ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचे मिळून 71 नगरसेवक निवडून आलेत। मुंबईत महापालिकेत महापौर उपमहापौर निवडणुकीसाठी उमेदवार देणार। ठाकरेंच्या शिवसेनेच्या विनायक राऊतांची माहिती। पालिकेत आम्हाला पूर्ण बहुमत आहे, उमेदवार उभे केल्याने काही होणार नाही। शिंदेंच्या शिवसेनेचे नरेश म्हस्के यांचं विनायक राऊतांना उत्तर। मुंबई महापौर पदाच्या निवडणुकीसाठी कोणाला पाठिंबा द्यायचा यावर मनसे लवकरच भूमिका जाहीर करणार, सूत्रांची माहिती। मुंबईचा महापौर भाजपचा होणार असून उपमहापौरपद शिंदेंच्या शिवसेनेकडे जाणार असल्याची माहिती। मुंबईच्या उपमहापौरपदी महिलेची निवड होणार असल्याची चर्चा। शिंदेंच्या शिवसेनेकडून तृष्णा विश्वासराव आणि यामिनी जाधवांची नावं चर्चेत।
छत्रपती संभाजीनगरमध्ये महापौर पदावरून भाजपमध्ये खदखद। भाजप नेत्यांचं एकमत होत नसल्याची सूत्रांची माहिती। अतुल सावे, भागवत कराड, केनेकर, शितोळेंसह पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत वाद झाल्याची सूत्रांची माहिती। छत्रपती संभाजीनगरमध्ये मंत्री बावनकुळेंच्या उपस्थितीत भाजपच्या नवनिर्वाचित नगरसेवकांची डिनर डिप्लोमसी। शहराध्यक्ष किशोर शितोळेंच्या घरी मेजवानीचा बेत। महापौर उपमहापौर निवडणुकीपर्यंत कुणीही शहर न सोडण्याच्या सूचना। नाशिकमध्ये महापौर निवडणुकीआधी नगरसेवकांची सहल। उद्या होणाऱ्या महापौर पदाच्या निवडणुकीआधी सर्व नगरसेवकांना अज्ञातस्थळी ठेवणार। सर्व नगरसेवक एकत्रित राहावेत यासाठी सहलीचं आयोजन। राज्यातील जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीचा प्रचार आज बंद होणार। अजित पवार यांच्या जाण्यानं प्रचार शांततेत। तर पुणे जिल्हा परिषदेमध्ये 73 गटात 299 उमेदवार उभे, तर पंचायत समिती निवडणुकीसाठी 146 गणांमध्ये 528 उमेदवार। नागपूर महापालिकेत 10 स्वीकृत सदस्य राहणार। संख्याबळानुसार भाजपला 7 तर काँग्रेसला 2 स्वीकृत सदस्य मिळणार। 10व्या स्वीकृत सदस्यासाठी काँग्रेसनं फिल्डिंग लावली। ठाकरेंच्या सेनेला पाठिंबा। अमरावती महानगरपालिकेतील 7 गटांची विभागीय आयुक्तांकडे स्वतंत्र गट म्हणून नोंदणी। उद्या महापौर आणि उपमहापौरांची निवड होणार। मनपात सत्ता स्थापन करण्यासाठी हालचालींना वेग। बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय स्मारक समितीची आज पहिली संयुक्त बैठक। उद्धव ठाकरे आणि सरकारी सदस्यांची एकत्रित बैठक पार पडणार। दुसऱ्या टप्प्याचं काम निधीअभावी रखडलं। पुण्यात पत्नीच्या प्रचारासाठी भाजप नेते संग्राम थोपटे मैदानात। भोरमध्ये उतरवली कारी गटातून स्वरूपात थोपटे जिल्हा परिषद निवडणुकीच्या रिंगणात। अमरावती महापौर उपमहापौर पदाची उद्या निवडणुकीसाठी महापालिकेचं सभागृह सज्ज। भाजपकडून महापौर पदासाठी उमेदवार घोषित। युवा स्वाभिमानकडून उपमहापौर पदासाठी उमेदवार। मराठी झेंडा फडकवा म्हणून मराठी माणसानं प्रचंड ताकद लावली। आता मुंबईत भाजपचा महापौर बसणं हे महाराष्ट्रासाठी काळा दिवस असेल। मुंबईत भाजपच्या महापौर पदावरून संजय राऊतांची प्रतिक्रिया। मुंबईतील महापौर निवडणुकीसाठी ठाकरेंच्या सेनेकडून व्हीप जारी। ठाकरे शिवसेनेच्या गटनेत्या किशोरी पेडणेकरांकडून व्हीप जारी। 15 फेब्रुवारीपर्यंत कुणीही मुंबई बाहेर जाऊ नये अशा सूचना। विधानसभा आणि विधान परिषदेचे आमदार लंडन दौऱ्यावर जाणार। विधिमंडळाच्या अभ्यास दौऱ्याचं नियोजन। लंडन दौऱ्यात एकूण 15 आमदार सहभागी होणार। लोकसभेत राहुल गांधींना बोलू न दिल्यावरून राज्यसभेत गदारोळ। सरकार काय लपवू पाहतोय, खरगेंचा सभागृहात सवाल। तर काँग्रेसकडून सभागृहाच्या मर्यादेचं उल्लंघन होत आहे। निर्मला सीतारामन यांचं खरगेंना उत्तर। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी टँकर दुर्घटनेचा अहवाल मागवला। भविष्यात अशा घटना घडल्यास कशी सज्जता असावी यासाठी अहवाल मागवला। सूत्रांची माहिती। MSRDC कडून फडणवीसांनी अहवाल मागवलाय। मुंबई पुणे एक्सप्रेसवेवर सरकारकडून फक्त चौकशीचे आदेश देण्यात आलेत। अनेक चौकशा होतात, पण सरकार त्यातून काही बोध घेणार का? मनसे अध्यक्ष राज ठाकरेंचा सवाल। एक टँकर काय उलटतो, 2 महत्त्वाच्या शहरांचा संपर्क तुटतो। एक्सप्रेसवेवरील कोंडीला नेहरू जबाबदार आहेत असं म्हणू नका। अंबादास दानवेंची सरकारवर ट्विट करत टीका। मुंबई पुणे एक्सप्रेसवे नंतर आता मुंबई नाशिक महामार्गावर वाहतूक कोंडी। मुंबई नाशिक महामार्गावर अवजड वाहनाचा अपघात। नाशिकहून मुंबईच्या दिशेने येणाऱ्या मार्गावर वाहतूक कोंडी। विकास करण्याची क्षमता आमच्याकडे, निधी देण्याचे सर्व अधिकार मुख्यमंत्र्यांकडे असतात। कोल्हापूरच्या राधानगरीतील प्रचार रॅलीतून मंत्री नितेश राणेंचं वक्तव्य। छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड सोयगावमध्ये अब्दुल सत्तारांकडून जिल्हा परिषदेसाठी प्रचार सभा। मतदारांचा सत्ताधाऱ्यांच्या सभांना प्रतिसाद। मित्रपक्ष असलेल्या भाजप उमेदवारावर अब्दुल सत्तारांकडून निशाणा। छत्रपती संभाजीनगरच्या वैजापूरमध्ये कृषी उत्पन्न बाजार समितीत भाजप आणि अजितदादांची राष्ट्रवादी एकत्र। मित्रपक्षातील शिंदेंच्या शिवसेनेच्या सभापतीवर अविश्वास ठराव आणला। जळगावच्या नगर परिषदेच्या पहिल्या सभेत राजकीय मतभेद पुन्हा चव्हाट्यावर। सभेदरम्यान पाणी पुरवठा योजनेशी संबंधित पाईपलाईन टाकण्याच्या विषयावरून झाला होता राडा।
नंदुरबारमध्ये लाडकी बहीण योजनेसाठी 710 पुरुषांचे अर्ज महिला बालकल्याण विभागाकडून तातडीने अर्ज अपात्र करण्यात आलेत। 710 अर्जदारांवर कोणतीही कारवाई होणार याकडे लक्ष। सांगलीच्या वासुंबे गावच्या हद्दीमध्ये चोरीच्या उद्देशाने फिरणारे 5 जण सीसीटीव्ही मध्ये कैद। नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण, पोलिसांनी गस्त वाढवण्याची गावकऱ्यांची मागणी। जळगावच्या रावेरजवळ 2 दुचाकींची समोरासमोर धडक, अपघातात 2 तरुणांचा मृत्यू। घटनेनं परिसरात हळहळ व्यक्त। बीडच्या केसापुरी कॅम्प परिसरात मच्छी मार्केटमध्ये ट्रॅक्टर घुसला, सुदैवानं जीवितहानी नाही। दरम्यान महामार्गालगत असलेलं मच्छी मार्केट स्थलांतरित करण्याची मागणी। नंदुरबारच्या सातपुड्यातील विकास कामातील भ्रष्टाचाराला लगाम लागणार, प्रत्येक कामासाठी युनिट आयडी बंधनकारक, निकृष्ट दर्जा आणि गैरप्रकार टाळण्यासाठी प्रशासनाचा निर्णय। परळीच्या बाजारात सोयाबीनच्या दरात मोठी वाढ, 5075 रुपयांची दरवाढ। चांगला भाव मिळत असल्यानं सोयाबीन विक्रीसाठी बाजारात आवक वाढली। पुण्यातील आंबेगावच्या गोनवडीमध्ये बिबट्या जेरबंद, वन विभागाच्या पिंजऱ्यात रात्री बिबट्या उशिरा जेरबंद। नागपूरमध्ये प्रशासनाच्या विरोधात कळमना कृषी उत्पन्न बाजार समितीमधील भाजी मार्केट बेमुदत बंद, प्रशासन आणि व्यापारातील संघर्ष टोकाला। पणन संचालकांच्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन करून गाळेवाटप केल्याचा आरोप। गोंदिया धानाला पर्याय म्हणून मका लागवडीवर भर, शासनाकडे 35 कोटींचा आराखडा सादर। भुसावळ आणि मुक्ताईनगर कृषी उत्पन्न बाजार समितीत मक्याची आवक वाढली, समाधानकारक भाव मिळत असल्यानं शेतकऱ्यांमध्ये समाधानाचं वातावरण। नाशिकमध्ये कांद्याच्या पट्ट्यात राजमाची शेती, येवला तालुक्यात शेतकऱ्याचा प्रयोग यशस्वी, अवघ्या 11,000 रुपयात 1.5 लाख रुपयांचं उत्पादन हाती येणार। संकष्ट चतुर्थी निमित्त ओझरच्या विघ्नहर गणपतीचं दर्शन घेण्यासाठी भाविकांची गर्दी, मंदिरात आकर्षक फुलांची सजावट। कोकणची काशी असलेल्या कुणकेश्वर देवाचा स्वयंभू महामहोत्सव 15 तारखेपासून सुरू होणार, भाविकांच्या सोयीसाठी देवस्थान ट्रस्टकडून नियोजन। परळी महाशिवरात्री निमित्त वैद्यनाथ यात्रा महोत्सवाच्या नियोजनाची आढावा बैठक संपन्न, 15 फेब्रुवारीपासून यात्रेला सुरुवात होणार। साताऱ्यातील जलमंदिर पॅलेस येथे महाराष्ट्राच्या गणेशोत्सव चित्ररथाच्या यशातील कलाकारांचा सन्मान, श्रीमंत छत्रपती दमयंतीराजे भोसलेंच्या हस्ते विशेष सन्मान। दिल्लीतील संचलनात चित्ररथानं प्रथम क्रमांक पटकावला होता। मुंबईतील सिद्धिविनायक गणपती मंदिरात भारतीय क्रिकेट संघाचे मुख्य प्रशिक्षक गौतम गंभीर यांनी घेतलं दर्शन। गंभीर यांनी T20 विश्वचषक 2026 पूर्वी श्रींचं दर्शन घेतलंय। मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिरात संकष्ट चतुर्थी निमित्त गर्दी, राज्यातील विविध ठिकाणांवरून भाविक दर्शनासाठी दाखल। वाशिम जिल्ह्यात मानव विकास कार्यक्रमाअंतर्गत दिल्या जाणाऱ्या मोफत सायकल योजनेबाबत संभ्रम, सन 2025-26 या शैक्षणिक वर्षासाठी अद्यापही जिल्ह्यातील शाळांकडून सायकल वाटपाचे प्रस्ताव मागवले नाहीत। वाशिम जिल्ह्यात 15 दिवसात सिंचन विहिरींचे प्रस्ताव मागवले जाणार, प्रस्ताव प्रक्रिया सुरू झाल्यानं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार। वाशिममध्ये तुरीच्या दरात गेल्या काही दिवसात सातत्यानं वाढ, चांगला दर मिळत असल्यानं शेतकऱ्यांकडून समाधान व्यक्त। तुरीला 7,700 तर 8,600 पर्यंत भाव। वाशिम जिल्ह्यात काही ठिकाणी विनापरवाना रेती विक्री सुरू, नदीपात्रांचं नुकसान होत असून परिसरात पर्यावरण धोक्यात, प्रशासनानं तातडीनं दखल घेऊन कारवाई करण्याची नागरिकांची मागणी। नांदेडच्या अर्धापूर तालुक्यातील चेनापूर ग्रामपंचायतच्या विकास कामांमध्ये भ्रष्टाचार झाल्याचा आरोप, भ्रष्टाचाराची चौकशी करून कारवाई करण्याच्या मागणीसाठी ग्रामपंचायत कार्यालयावर मोर्चा। वाशिम शहरात वाहतूक कोंडी, अपघातांचं प्रमाण वाढलं, सिग्नल यंत्रणा सुरू होण्याआधीच मागील 5 वर्षांपासून धुळखात पडलेल्याचं चित्र, प्रमुख चौकांवर बसवलेली सिग्नल यंत्रणा अजूनही बंदच। चाळीसगाव शहरातून वाहणारी डोंगरी नदी जलप्रदूषणाच्या विळख्यात, गटारीचं सांडपाणी थेट नदीपात्रात, नदीची दयनीय अवस्था। डोंगरी नदीच्या स्वच्छतेसाठी ठोस उपाययोजना करण्याची मागणी। कोल्हापूरच्या हातकणंगलेमध्ये वेश्या व्यवसाय प्रकरणी लॉजवर छापा, दोघांविरोधात गुन्हा दाखल, कारवाई दरम्यान 72,000 रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त।
पुण्याजवळच्या दिवे घाट आळंदी पंढरपूर मार्गाचं रुंदीकरण करण्यासाठी आज 3 तास राहणार बंद। सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत घाट वाहतुकीसाठी पूर्ण बंद करण्यात आला होता। पालघरमध्ये रस्त्याअभावी 18 वर्षीय मुलाचा मृत्यू। जव्हार तालुक्यातील तिलोंडा आंबेपाडामधील घटना। दुर्गम भागातील रस्ता आणि आरोग्य सुविधांचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर। पुण्यात शिक्षण संचालक कार्यालयासमोर छात्र भारतीचं आंदोलन। महाविद्यालयातील अनुदानानुसार विद्यार्थ्यांना फी परत देण्याची तात्काळ आदेशाचं आश्वासन। नाशिकमध्ये कुंभमेळ्यात श्रमदान करणाऱ्या विद्यार्थ्यांना गुणदान मिळणार। सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचा निर्णय। प्रशासनाला मदत करणाऱ्या विद्यार्थ्यांना 2 श्रेयांक देण्यात येणार। माथेरानमध्ये ई-रिक्षांचा प्रश्न प्रलंबितच। हात रिक्षा चालकांकडून संताप व्यक्त। 10 फेब्रुवारीपर्यंत ई-रिक्षा चालकांचा बेमुदत बंदचा इशारा। कोल्हापूर ते पुणे महामार्गावर कांद्यानं भरलेला ट्रक उलटला। पुण्याहून कोल्हापूरकडे येणारी वाहतूक ठप्प। हातकणंगलेच्या घुणकीजवळ रोडचं काम रखडल्यानं अपघात। पुण्यातील प्रभाग क्रमांक 1 मध्ये पाण्यासाठी नागरिकांचा हंडा मोर्चा। सोमवारी आळंदी रोडवर रास्ता रोकोचाही इशारा। नागपुरात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळावर खासगी विमानं हेलिकॉप्टरची वर्दळ वाढली। मागील वर्षात 1611 खासगी विमानं तर 332 हेलिकॉप्टर उतरलेत। 10वी-12वीच्या परीक्षा केंद्रांवर कॉपीमुक्त अभियान राबवणार। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाचा निर्णय। नागपूर शहरातील 90% केंद्रांवर सीसीटीव्ही उपलब्ध। 12वीची परीक्षा 10 तर 10वीची 20 फेब्रुवारीपासून सुरू होणार। नागपुरात पाणीपुरवठा विभागाचा निष्काळजीपणा उघडकीस। सेवानिवृत्त नागरिकाला 14 महिन्यांचं एकत्रित 43,000चं बिल पाठवलं। दर 3 महिन्यांनी बिल पाठवण्याचा नियम असताना 14 महिन्यांचं बिल पाठवलंय।